नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून कर्जमाफी हे 30 जून पूर्वीच होणार असल्याची माहिती समोर येत होती, परंतु 30 जून उलटून गेली तरीही शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाही। अशातच आता पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये बोलताना राज्याचे कृषी मंत्री म्हणाले की आता कर्जमाफी जी आहे ते 5 जुलैनंतर होणार आहे। आता खरोखरच 5 जुलैनंतर ही कर्जमाफी होणार आहे का आणि होत असेल तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली असून पुरवणी मागण्या मंजूर होऊन त्यांना राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होईल। त्यामुळे 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेत केली। पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना भरणे यांनी सांगितले की यापूर्वी 30 जूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते, मात्र पुरवणी मागण्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधी वितरित करता येणार असल्याने अंमलबजावणीची तारीख पुढे गेली आहे। कर्जमाफी योजनेतील अटींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली असल्याचे सांगत भरणे म्हणाले, सरकारी उपसमिती या अटींबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे। आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे। कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा मुद्दा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना भरणे यांनी सांगितले की या योजनेसाठी अर्थसंकल्पात 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मित्रांनो, तसेच डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये आणखी 3000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले। तर मित्रांनो, नक्कीच आता खरोखरच 5 जुलैला शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।